വെൽക്കം ബാക്ക് ടു ടീച്ചേഴ്സ് ഡയറി. ഫോക്കസ് ഏരിയ ബേസ് ചെയ്തിട്ടുള്ള ഹിന്ദിയുടെ ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പറിന്റെ ഒരു മോഡലാണിത്. ഇതില് ആദ്യത്തെ ചോദ്യം നമുക്ക് നോക്കാം. സൂചന: ബീർ ബഹൂട്ടി കഹാനി കാ അംശ പഠേം और 1 से 3 तक के प्रश्नों के उत्तर लिखें. अब तुम कहाँ पढ़ोगे और तुम कहाँ पढ़ोगी? मेरे पापा कह रहे थे कि मुझे राजकीय कन्या पाठशाला में पढ़ाएंगे और तुम? मुझे अगले साल अजमेर भेज देंगे. वहां एक हॉस्टल है, घर से दूर, वहां अकेला रहूंगा. ഇതിൽ നിന്ന് നമുക്ക് തന്നിട്ടുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസ് ഇങ്ങനെയാണ്. ക്വസ്റ്റ്യൻ നമ്പർ 1, മേരെ മേം നിഹിത് സർവനാം ഹേ. ഇതില് മേരയിലുള്ള സർവനാമം ഏതാണ്? മേം ആണ്. സഹി പ്രസ്താവ് ചുൻകർ ലിഖേം. തന്നിട്ടുള്ള പ്രസ്താവനകൾ ഇങ്ങനെയാണ്. ഒന്നാമത്തെ, അഗ്ലേ സാൽ സാഹിൽ അജ്മേർ മേം പഠേഗ. അഗ്ലേ സാൽ സാഹിൽ ഫുലേര മേം പഠേഗ. അഗ്ലേ സാൽ ബേല അജ്മേർ മേം പഠേഗി. അഗ്ലേ സാൽ ബേല ഹോസ്റ്റൽ മേം രഹേഗി. ഇതില് ആദ്യത്തേതാണ് ശരിയായ ഉത്തരം. അഗ്ലേ സാൽ സാഹിൽ അജ്മേർ മേം പഠേഗ. മൂന്നാമത്തെ ചോദ്യം, कहानी के प्रस्तुत प्रसंग के आधार पर पटकथा एक दृश्य तैयार करें. ഇത് ഓരോരുത്തരുടെയും ഐഡിയ അനുസരിച്ചിട്ട് എഴുതാം. എങ്കിലും ഒരു മോഡൽ ആൻസർ ഇവിടെ തരാം. സ്ഥാൻ കസ്ബെ की एक गली. समय शाम 4 बजे. पात्र साहिल और बेला. 5वीं का रिजल्ट आ गया है. कस्बे की बादल छाई एक गली में साहिल और बेला गड़े हुए हैं. हाथ में रिपोर्ट कार्ड है. दोनों उदास हैं. बेला: साहिल, अब तुम कहाँ पढ़ोगे? साहिल: तुम कहाँ पढ़ोगी? बेला उदास मन से: मेरे पापा कह रहे थे कि मुझे राजकीय कन्या स्कूल भेजेंगे. साहिल: मैं अजमेर जाऊंगा, वहां हॉस्टल में ठहर कर पढ़ूंगा. दुख के साथ मैं बिल्कुल अकेला रहूंगा. बेला: अब फुलेरा में तुम नहीं होगे? साहिल: मुझे पता नहीं. वाक्य अधूरा छोड़ देता है. दोनों के चेहरे पर करुणा और दुख का मिला जुला भाव. അടുത്ത क्वेश्चन, बीर बहूटी कहानी का अंश पढ़ें और प्रश्न 4 और 5 के उत्तर लिखें. बादल बहुत बरस लिए थे, फिर भी बहुत सारा पानी उनमें बचा हुआ था. वे खेतों जंगलों के ऊपर छाए हुए थे. सारा आकाश मेघों से भरा था. मेघों की छायाओं में गीली हवाएं इधर उधर घूम रही थी. ആദ്യത്തെ ക്വസ്റ്റ്യൻ ഇങ്ങനെയാണ്. बहुत सारा पानी बादलों में बचा हुआ था. इसका मतलब क्या है? ऑप्शंस തന്നിട്ടുള്ളത് वर्षा समाप्त हो गई, आगे भी वर्षा होगी, वर्षा की कोई संभावना नहीं थी. ശരിയായ ഉത്തരം രണ്ടാമത്തേതാണ്. आगे भी वर्षा होगी. सही वाक्य चुनकर लिखें. ആദ്യത്തേത് हवाएं इधर उधर घूमेगा. हवाएं इधर उधर घूमेंगी. हवाएं इधर उधर घूमेगी. हवाएं इधर उधर घूमेंगी. നാലാമത്തേത് हवाएं इधर उधर घूमेंगी എന്നുള്ളതാണ് ശരിയായ ഉത്തരം. टूटा पहिया कविता की पंक्तियां पढ़ें और प्रश्न 6 से 7 तक के उत्तर लिखें. मैं रथ का टूटा हुआ पहिया हूँ, लेकिन मुझे फेंको मत. क्या जाने कब इस दुरूह चक्रव्यूह में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी अभिमन्यु आकर गिर जाए. ആറാമത്തെ ചോദ്യം, दुस्साहसी अभिमन्यु में विशेषण शब्द कौन सा है? ഇതിൽ വിശേഷണ ശബ്ദം ദുസ്സാഹസി എന്നുള്ളതാണ്. ഏഴാമത്തെ ചോദ്യം, ചക്രവ്യൂഹ में कौन फंस गया था? टूटा पहिया, महारथी, अभिमन्यु, कौरव. अभिमन्यु ആണ് ശരിയായ ഉത്തരം. टूटा पहिया कविता का अंश पढ़ें और 8-9 प्रश्नों के उत्तर लिखें. अपने पक्ष को असत्य जानते हुए भी बड़े बड़े महारथी अकेली निहत्ती आवाज को अपने ब्रह्मास्त्रों से कुचल देना चाहे. तब मैं रथ का टूटा हुआ पहिया
उसके हाथों में ब्रह्मास्त्रों से लोहा ले सकता हूँ. मैं रेत का टूटा हुआ पहिया हूँ, लेकिन मुझे फेंको मत. എട്ടാമത്തെ ചോദ്യം, യഹാം ബ്രഹ്മാസ്ത്ര കിൻ കാ പ്രതീക് ഹേ. അതിന്റെ ആൻസർ എങ്ങനെ എഴുതാം? യഹാം ബ്രഹ്മാസ്ത്ര അസത്യ ഔർ അത്യാചാർ കാ പ്രതീക് ഹേ. ഒൻപതാമത്തെ ചോദ്യം, കവിത കെ ആധാർ പർ സഹി മിലാൻ കരേം. ലെഫ്റ്റ് സൈഡിൽ തന്നിട്ടുള്ളത് മഹാരഥി, അകേലി നിഹത്തി ആവാസ് കോ, ടൂട്ടാ ഹുവാ पहिया. റൈറ്റ് സൈഡിലുള്ളത് फेंको मत, ब्रह्मास्त्रों से कुचल दिया, अपने पक्ष को असत्य मानने वाला. അത് ശരിയായി യോജിപ്പിക്കുമ്പോൾ മഹാരഥി, अपने पक्ष को असत्य मानने वाला, अकेली निहत्ती आवास को ब्रह्मास्त्रों से कुचल दिया, टूटा हुआ पहिया फेंको मत. അടുത്ത ചോദ്യം, आयाम कलाम के बहाने फिल्मी लेख का यह अंश पढ़ें और 10-11 प्रश्नों के उत्तर लिखें. लेकिन मैं समझ नहीं पाता था कि मोरपाल की छुट्टी का दिन उनके लिए हफ्ते का सबसे बुरा दिन हुआ करता. मैं स्कूल की नीली खाकी यूनिफॉर्म से हमेशा चिटा करता और उसे पहनना हमेशा टाला करता. वही मोरपाल मुझे जब भी देखा हमेशा कहीं स्कूल की यूनिफॉर्म पहने ही देखा. പത്താമത്തെ ചോദ്യം, സഹി വികൽപ് ചുൻകർ ലിഖേം. ആദ്യത്തേത് മേം പ്ലസ് ക മുझे, രണ്ടാമത്തെ മേം പ്ലസ് കെ മുझे, മൂന്നാമത്തെ മേം പ്ലസ് കോ മുझे, നാലാമത്തെ മേം പ്ലസ് കി മുझे. ഇതിലേതാണ് ശരിയായിട്ടുള്ളത്? മൂന്നാമത്തെ മേം പ്ലസ് കോ മുझे. 11ാമത്തെ ചോദ്യം, ഇത് സഹി മിലാൻ കരേം എന്നുള്ള ക്വസ്റ്റ്യൻ ആണ്. അതിൽ ലെഫ്റ്റ് സൈഡിൽ തന്നിട്ടുള്ളത് മിഹിർ, മോർപാൽ, കലാം, രൺവിജയ്. റൈറ്റ് സൈഡിൽ രവിവാർ की छुट्टी का दिन बुरा लगता, स्कूल जाने में रोया करता, स्कूल जाना पसंद नहीं करता, पढ़ने की शौक रखता. അതിന്റെ ആൻസർ ഇങ്ങനെയാണ്: മിഹിർ स्कूल जाने में रोया करता, मोरपाल रविवार की छुट्टी का दिन बुरा लगता, कलाम पढ़ने की शौक रखता, रणविजय स्कूल जाना पसंद नहीं करता. 12ാമത്തെ ചോദ്യം, उनके लिए में प्रयुक्त सर्वनाम और परसर के जोड़ों को पहचान कर लिखें. തന്നിട്ടുള്ള ഓപ്ഷൻസ് ഇങ്ങനെയൊക്കെയാണ്: വഹ് പ്ലസ് കെ ലിയെ, വേ പ്ലസ് കെ ലിയെ, യഹ് പ്ലസ് കെ ലിയെ, യെ പ്ലസ് കെ ലിയെ. രണ്ടാമത്തേത് വേ പ്ലസ് കെ ലിയെ എന്നുള്ളതാണ് ശരിയായിട്ടുള്ള ഉത്തരം. 13ാമത്തെ ചോദ്യം, रविवार की छुट्टी का दिन उनके लिए हफ्ते का सबसे बुरा दिन हुआ करता, ऐसा क्यों कहा गया है? അടുത്ത ചോദ്യം, हताशा से एक व्यक्ति बैठ गया था का अंश पढ़ें और प्रश्न 14 और 15 के उत्तर लिखें. मुझे वह नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था, हम दोनों साथ चले, दोनों एक दूसरे को नहीं जानते थे, साथ चलने को जानते थे. 14ാമത്തെ ചോദ്യം, कवि ने हताशा व्यक्ति के सामने हाथ क्यों बढ़ाया? 15ാമത്തെ ചോദ്യം, संबंध पहचाने सही मिलान करें. ലെഫ്റ്റ് സൈഡിലുള്ളത് വ്യക്തി മുസീബത്ത് में है, मनुष्यता का एहसास होना जरूरी है, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हम एक दूसरे को नहीं जानते थे. राइट साइडिल साथ साथ चलना जानते थे, हमारी मदद की ज़रूरत है, जानकारियाँ ज़रूरी नहीं है, हताशा को जानता था. അതിൻ്റെ ആൻസർ വരുന്നത് ഇങ്ങനെയാണ്: വ്യക്തി മുസീബത്ത് में है, हमारी मदद की ज़रूरत है, मनुष्यता का एहसास होना ज़रूरी है, जानकारियाँ ज़रूरी नहीं है, व्यक्ति को मैं नहीं जानता था, हताशा को जानता था, हम एक दूसरे को नहीं जानते थे, साथ साथ चलना जानते थे. അടുത്ത ചോദ്യം, हताशा से एक व्यक्ति बैठ गया था कविता की पंक्तियां पढ़ें और 16-17 प्रश्नों के उत्तर लिखें. मैंने हाथ बढ़ाया, मेरा हाथ पकड़कर वह गड़ा हुआ, मुझे वह नहीं जानता था, मेरे हाथ बढ़ाने को जानता था, हम दोनों साथ चले. 16ാമത്തെ ചോദ്യം, हम दोनों साथ चले, कौन कौन साथ चले?
कवि और नरेश सक्सेना कवि और हताशा व्यक्ति नरेश सक्सेना और हताशा व्यक्ति उत्तरम कवि और हताशा व्यक्ति 17ാമത്തെ ചോദ്യം अपरिचित होने पर भी कवि ने हताशा व्यक्ति की सहायता की इससे क्या संदेश मिलता है അടുത്ത ചോദ്യം सबसे बड़ा शोमैन जीवनी का अंश पढ़ें और 18 से 20 तक के प्रश्नों का उत्तर लिखें गाना अभी आधा ही हुआ था कि स्टेज पर पैसों की बौछार शुरू हो गई चार्ली ने गाना रोक दिया और घोषणा की कि पहले मैं ये पैसे बटोरूंगा और उसके बाद ही गाऊंगा इस बात ने हाल को हंसी घर में तब्दील कर दिया तब तक मैनेजर एक रूमाल लेकर आया और पैसे बटोरने लगा 18ാമത്തെ ചോദ്യം सही वाक्य चुनकर लिखें वे आएगा मैं गाऊंगा हम आओगे तुम आएंगे ഇതിൽ ശരിയായിട്ടുള്ളത് मैं आऊंगा എന്നുള്ളതാണ് 19ാമത്തെ ചോദ്യം चार्ली के बदले माम का प्रयोग करके वाक्य का पुनर्लेखन करें ചാർലി സ്റ്റേജ് पर आया അവിടെ മാം എന്ന് കൊടുക്കുമ്പോൾ ചാർലി എന്നതിന് പകരം മാം എന്ന് കൊടുക്കുമ്പോൾ മാം സ്റ്റേജ് पर आई 20ാമത്തെ ചോദ്യം इस संदर्भ में चार्ली की माम और मैनेजर के बीच का वार्तालाप लिखें अथवा मान लें वर्ष बाद इस घटना का उल्लेख करते हुए चार्ली ने अपने मित्र के नाम पत्र लिखा वह पत्र तैयार करे അടുത്ത ചോദ്യം सबसे बड़ा शोमैन जीवनी का निम्नलिखित अंश पढ़ें और 21-22 प्रश्नों के उत्तर लिखें चार्ली ने गाना रोक दिया और घोषणा की कि पहले मैं ये पैसे बटोरूंगा और उसके बाद ही गाऊंगा इस बात ने हाल को हंसी घर में तब्दील कर दिया तब तक मैनेजर ने एक रूमाल लेकर आया और पैसे बटोरने लगा 21ാമത്തെ ചോദ്യം मैनेजर के बदले माम का प्रयोग करके वाक्य का पुनर्लेखन करें मैनेजर रूमाल लेकर आया ഇവിടെ മാനേജർ എന്നതിന് പകരം മാം എന്ന് കൊടുക്കുമ്പോൾ മാം रूमाल लेकर आई എന്ന് വരും 22ാമത്തെ ചോദ്യം चार्ली ने जनता में गुदगुदी फैला दी थी कैसे അടുത്ത ചോദ്യം बसंत मेरे गांव का लेख का अंश पढ़ें और प्रश्न 23 और 24 के उत्तर लिखें देर शाम तक बच्चे फूल चुनते हैं इन फूलों को रिंगाल बाम्स की एक प्रजाति से बनी घास तरह की टोकरियों में रखा जाता है टोकरियों को रात भर पानी से भरी घाघरों के ऊपर रखा जाता है ताकि वे सुबह तक मुरझा न पाए 23ാമത്തെ ചോദ്യം റിംഗാൽ क्या है ഫൂൽ ബാംസ് ടോക്കരി ഗാഗർ ശരിയായ ഉത്തരം നമുക്കറിയാം ബാംസ് എന്നുള്ളതാണ് 24ാമത്തെ ചോദ്യം कोष्ठक से उचित शब्द सही स्थान पर रहकर वाक्य पिरामिड की पूर्ति करें ബ്രാക്കറ്റിൽ തന്നിട്ടുള്ളത് ദർ ഗാവ് കെ ക്വസ്റ്റ്യനിൽ തന്നിട്ടുള്ളത് ഇങ്ങനെയൊക്കെയാണ് ബച്ചെ ഫൂൽ ചുൻതേ ഹേം ബച്ചെ ഷാം തക് ഫൂൽ ചുൻതേ ഹേം ഇനി ബാക്കിയുള്ളത് നമ്മൾ പൂരിപ്പിക്കണം അതിൻ്റെ ആൻസർ എങ്ങനെയാണ് बच्चे फूल चुनते हैं बच्चे शाम तक फूल चुनते हैं बच्चे देर शाम तक फूल चुनते हैं गांव के बच्चे देर शाम तक फूल चुनते हैं അടുത്ത ചോദ്യം बसंत मेरे गांव का नामक लेख का निम्नलिखित अंश पढ़ें और 25 से 26 तक के प्रश्नों का उत्तर लिखें उत्तराखंड के हिमालयी अंचल में फूलदेई से बड़ा बच्चों का कोई दूसरा त्योहार नहीं है 25ാമത്തെ ചോദ്യം उत्सव का समानार्थ शब्द है ബ്രാക്കറ്റിൽ തന്നിട്ടുള്ളത് അഞ്ചൽ ഫൂൽദേയി ത്യോഹാർ ത്യോഹാർ എന്നുള്ളതാണ് സമാനമായ ശബ്ദം 26ാമത്തെ ചോദ്യം ഫൂൽദേയി സെ സംബന്ധിത് പോസ്റ്റർ തയ്യാർ കരേം ഓരോരുത്തരുടെയും ആശയം അനുസരിച്ച് പോസ്റ്റർ തയ്യാറാക്കാം ഒരു സാമ്പിൾ ആൻസർ ആണ് ഇവിടെ തന്നിട്ടുള്ളത് फूल लाए आंगन सजाने फूल लाए फूल देई बच्चों का त्योहार അടുത്ത ചോദ്യം ठाकुर का कुआम कहानी का अंश पढ़ें और प्रश्न 27 और 29 के उत्तर लिखें
गंगी का विद्रोही दिल रिवासी पाबंदियों और मजबूरियों पर चोटें करने लगा. हम क्यों नीच हैं और ये लोग क्यों ऊंच हैं? 27ാമത്തെ ചോദ്യം ഗംഗി ക ദിൽ കൈസാ ദാ. ഗംഗി ക വിദ്രോഹി ദിൽ എന്നാണ് പറഞ്ഞിട്ടുള്ളത്. അപ്പോൾ അതിൻ്റെ ആൻസർ ആയിട്ട് വിദ്രോഹി ദിൽ എന്ന് എഴുതാം. 28ാമത്തെ ചോദ്യം ജാതി പ്രഥ ബഡ അഭിശാപ് ഹേ. ഇസ് വിഷയ പർ ലഘു ലേഖ് ലിഖേം. 29ാമത്തെ ചോദ്യം ജാതി പ്രഥ ബഡ അഭിശാപ് ഹേ. ഇസ് വിഷയ പർ പോസ്റ്റർ തയ്യാർ കരേം. ഒരു പോസ്റ്റർ ഇവിടെ കാണിച്ചിട്ടുണ്ട്. ജാതി പ്രഥ അഭിശാപ് ഹേ. ईश्वर के समक्ष सब मानव समान. जाति के नाम पर होने वाले अत्याचारों को रोकें. അടുത്ത ചോദ്യം गुटली तो पराये है कहानी का यह अंश पढ़ें और प्रश्नों का उत्तर लिखें. गुटली रोने लगी तो बुआ ने टांटा. क्या शादी के घर में मनहूसियत फैला रही है? तभी माम ने अपनी हाथ से उसका नाम कार्ड पर लिख दिया. ये अक्षर चबाई जैसे नहीं थे. फिर भी गुडली माम के प्यार से मान गई. 30ാമത്തെ ചോദ്യം गुडली रोने लगी क्यों? തന്നിരിക്കുന്ന ഓപ്ഷൻസ് എങ്ങനെയാണ്? कार्ड में बुआ का नाम नहीं था, कार्ड में माम का नाम नहीं था, कार्ड में गुडली का नाम नहीं था, कार्ड में बाई का नाम नहीं था. ശരിയായിട്ടുള്ള ഉത്തരം 3ാമത്തെ कार्ड में गुडली का नाम नहीं था. 31ാമത്തെ ചോദ്യം माम ने गुटली से अपना प्यार कैसे प्रकट किया? 32ാമത്തെ ചോദ്യം कार्ड देखकर गुटली दुखी हुई लेकिन माम के प्यार से वह मान गई. गुटली उस दिन का अनुभव डायरी में लिखती है. वह डायरी कल्पना करके लिखें. अथवा गुटली अपना अनुभव बताते हुए सहेली के नाम पत्र लिखती है. वह पत्र कल्पना करके लिखें.